दत्ता अर्जी ऐकावी, दिगंबर अर्जी ऐकावी, पतित पावन दीन दया माझी लज्जा राखावी, पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी, दिगंबर अर्जी ऐकावी, पतित पावन दीन दया माझी लज्जा राखावी, पायाचा प्रसाद माझी अर्जी राखावी, माझी अर्जी राखावी, पतित पावन महासंकटी भक्ताचे रक्षण त्वा केले, दिगंबर रक्षण त्वा केले, मद विषयी कैसो बापा नेत्र दाखिले, पायाचा प्रसाद माझी अर्जी राखावी, माझी अर्जी राखावी, महाभक्त तारिले कीर्तिनी ऐकी तो, दिगंबर कीर्तिनी ऐकी तो, म्हणून देवा पायापासी अर्जी मी करीतो, पायाचा प्रसाद माझी अर्जी राखावी, दिगंबर अर्जी राखावी, पायाचा प्रसाद पायाचा ओम मलेच्छ राजा हीन जातीचा नामे उद्धरिला, दिगंबर नामे उद्धरिला, पद विषयी कैसो बापा विसर तुम्हा पडला, पायाचा मी दास माझी अर्जी ऐकावी, माझी अर्जी राखावी, पतित पावन नाम ऐकुनी आलो तव द्वारा, दिगंबर आलो तव द्वारा, आलो हिंपुस्ती फिरून जाऊ देऊ मागारा, हो पायाचा प्रसाद माझी अर्जी राखावी, माझी अर्जी राखावी, माझी लज्जा राखावी, ओ पतित पावन नाम ऐकुनी आलो तव द्वारा, दिगंबर आलो तव द्वारा, आलो हिंपुस्ती फिरून जाऊ देऊ मागारा, हो पायाचा प्रसाद माझी अर्जी राखावी, दिगंबर अर्जी राखावी, पतित पावन माझी लज्जा राखावी, दास भजे देवा तुमचे नलगे मज पाही, दिगंबर नलगे मज पाही, असू द्यावा प्रेम तुमची आठवण पाही, पायाचा प्रसाद माझी अर्जी ऐकावी, दिगंबर अर्जी राखावी, पतित पावन दीन दया लज्जा राखावी, पायाचा प्रसाद माझी अर्जी राखावी, अर्जी राखावी, लज्जा राखावी. आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु, 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 आनंद सद्गुरु आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु. अवधूत चिंतन श्रीदेव दत्त भगवान की जय, गणेश माता की जय. हरी हरी हॅलो हॅलो हरी हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचिया सुता. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचिया सुता. चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दत्तात्रेय भगवान की जय. चौंडेश्वरी माता की जय. धर्मनाथ भगवान की जय. कालच्या कथेमध्ये हॅलो 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 कालच्या कथे एक असा महात्मा होऊन गेला ज्याने गुरुला सर्वस्व अर्पण केलं. पण सर्वस्व अर्पण केल्यानंतर एक मनामध्ये शुद्धी राहिली. कोणती शुद्धी होती ती? की भगवंता मी तुझ्याकडे आल्यानंतर मला काही गोष्टी तू देणार होतास. हे आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं. मागणी मागत होते. कोण म्हणू लागलं? परब्रह्म स्वतः उभा ठाकला होता समोर आणि म्हणू लागला काहीतरी माग. स्वहितासाठी माग, दुसऱ्याच्या हितासाठी माग, पण काहीतरी माझ्याकडे मागणी कर. पण आपण ऐकले की संत कधी स्वतःसाठी मागत नाही. जे काही मिळवलं, जे काही मागितलं, जे काही कार्य केलं, त्यांचं पूर्ण जगातलं जे आयुष्य माणसाला दिलेलं असतं 50, 55, 100, त्या आयुष्यामध्ये त्यांनी फक्त काय केलं की सर्वाभूती कल्याण असो. जगाच्या कल्याणा संताच्या युवती. जगाच्या कल्याणा संताच्या युवती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कर्तव्ये परोपकारे. देह कर्तव्ये परोपकारे. देह कर्तव्ये परोपकार. देह कर्तव्ये परोपकार. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. परोपकार या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर ते लोक असतात जे जे स्वतःचं हित काही बघत नाहीत, फक्त दुसऱ्याच्या हितासाठी काही गोष्टी करायच्या किंवा दुसऱ्यावर उपकार करायचा. ठीक आहे, कोणत्या गोष्टीमधून? सात्विक गोष्टीमधून. की बाबा काहीतरी तुम्हाला जर देवाने नरदेह प्राप्त करून दिलाय तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही गोष्टी कशा करा तर दुसऱ्याच्या हिताच्या करा. त्यासाठी स्वतःचं आयुष्य कसंही गेलं, खडतर गेलं, चांगलं गेलं, वाईट गेलं, त्यामध्ये ते काय करत नाहीत, बघत नाहीत, रम म्हणत नाही, त्यांचं मन रमत नाही. पण इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला कळतं की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. तसा इथे एक राजा होऊन गेला कृतवीर्य. तो म्हणू लागला, देवा मी तुझ्याकडे काय मागू, मला काय गरज आहे? 84 सहस्त्र वर्ष मी आज काय केलंय, राज्य भोगलंय. 1 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, किती वर्ष? 84,000 वर्ष मी काय केलंय, पृथ्वी तरावर या धरावर मी काय केलंय, राज्य केलंय. सगळ्या गोष्टी मला, ऐश्वर्य मिळालं, संपन्न मिळालं, सगळं भेटलं, पण एक गोष्ट मला मिळाली नाही. कोणती गोष्ट? मी तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हणलं की सद्गुरूची प्राप्ती. आपल्याला धनवान माणसाने देवाने किती बनवलं, किंवा मग आपल्याला रूपवान किती बनवलं, किंवा कीर्तिमान किती बनवलं, या सर्व गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तर आपल्याला फक्त कोणीतरी एक माणूस येऊन विचारतो की बाबा तू आयुष्यामध्ये एवढं सत्कार्य केलंस, तू एवढे चांगले कर्म केलेस, पण तू एक गोष्ट केलीस का? ती म्हणजे कोणती? सद्गुरूची प्राप्ती. तर इथे राजाला साधकाने प्रश्न विचारला, साधका तू 84,000 वर्ष राज्य केलंस, पण मला एक गोष्ट सांग, तुझं मन कशात रमलं? तिथे म्हणू लागला राजा, कथा आपली जरा ही आहे. तर इथे आपल्याला दिसून येते की राजा साधकाला सांगू लागला की बाबा सद्गुरूंपाशी गेल्यानंतर मला एक गोष्ट कळाली. ती गोष्ट म्हणजे काय, तर मला माझ्या मनाची आत्मप्राप्ती झाली, आत्मनिवेदन झालं. आत्मनिवेदन शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर कालच्या महाराजांनी आपल्याला कीर्तनात सांगितला, देव कुठे असतो? स्वतःच्याच. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. कालचा दिवस जर आपण बघितला तर एक विशेष दिवस होऊन गेला. प्रत्येक दिवसाचं महत्व ग्रंथकारांनी, भागवतकारांनी, त्यानंतर संतांनी एक वेगवेगळी महती दिलेली आहे. पण कालचा जो दिवस होता तो कोणता होता? एकादशी. माणसाने एकादशी केल्याचं काय पुण्य भेटतं, काय नाही भेटत, ते आपल्या सर्वांना माहिती. आपण कीर्तनामधून ऐकता, प्रवचनामधून ऐकता, त्या गोष्टीला आपण आज हात नाही घालणार. आपल्याला अजून खूप कथा ऐकायच्यात. कारण की आपण पहिला दिवस जर आपण आपला बघितला तर त्यामध्ये आपल्याला काय दिसलं, तर त्यामध्ये आपल्याला फक्त भक्तीचं प्रावर्ण रूप दिसलं की नवविधा भक्ती ग्रंथकारांनी आपल्याला सांगितल्या, पण त्या नवविधा भक्तीची भक्ती कोणी केल्याने आणि काय केल्याने कोणतं पुण्य प्राप्त झालं. तर आज कथा ही संपताना मी तुम्हाला एक मंत्र सांगतो. तो मंत्र कोणता? तर आजचा जो राजा होता कृतवीर्य नावाचा, तो कृतवीर्य नावाच्या राजानं काय केलं, जे त्याला श्री दत्तात्रय भगवानांना आशीर्वाद दिला. कशासाठी आशीर्वाद घेतला तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की त्याने तो आशीर्वाद जो घेतला तो जगाच्या कल्याणासाठीच घेतला. कारण की जगाकडे बघितल्यानंतर खूप आपल्याला गोष्टी दिसतात. कुठे काय आहे, कोणाकडे धन आहे, कोणाकडे श्रीमंती आहे, कोणाकडे काय ज्ञान आहे, पण काही गोष्टी नाही, तेही आहे. मग काय नाही माझ्याकडे? माझ्याकडे गुरुभक्ती नाही. गुरुभक्ती कधी होईल? काय करावं लागेल? तर गुरुभक्ती करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? स्मरण. जी की नवविधा भक्तीमध्ये सर्वात प्रथमतेला जी भक्ती आपण प्रावर्त केली ती म्हणजे स्मरण. साऊंड जे आहे ना भैया, कृतवीर्य नावाचा राजा होता. त्या राजाने आम्हाला सांगितलं, बाबा साधका, दीपका, तुम्ही मला काय शिकवाल, मला काय द्याल, मला काहीही माहित नाही. माझ्याकडे सर्व देवाने मला अलंकृत केले. अलंकृत करण्याचं कारण काय? माझ्या प्रारब्धामध्ये, माझ्या कपाळावर ज्या ज्या गोष्टी माझ्या होत्या लिहिलेल्या त्या सर्व मला त्या कोणी दिल्या? भगवंताने देऊन टाकल्या. मग आज काय करायचंय? तर मला फक्त आज एक भक्ती करायची. कोणती भक्ती? स्मरण भक्ती. पण ते करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी शास्त्राने सांगितल्यात की बाबा तुम्हाला कोणीतरी एक गुरु असा मिळावा.
जे तुम्हाला या भवसिंधातून काय करेल, सिंधूतून पार करण्याचं काम करेल. मग गुरु कसा ओळखायचा? कारण की आपल्याला तुकाराम महाराज अभंगातून सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी. कारण की आपल्याला देव भेटल यात नवल नाही मायबाप. देव सहजासहजी भेटेल आपल्याला, पण संत भेटणार नाही. संत जर भेटले असते तर ते आपल्याला कळत नाही, कळले तर आपल्याला ते रुचत नाही. संत नवती जगा माणसाच्या सारखे. आपल्या जवळ एखादा मनुष्य खूप ज्ञानी असला, खूप विद्वान असला, तर आपण त्याचे टिंगल उडवण्यामध्ये तेवढं आपण सामर्थ्य दाखवतो. कसं असतं की काही लोक फक्त भगवत भक्तीच करतात, काही लोक काय करतात, भगवत भक्तीच. भगवत भक्तीशिवाय आम्हाला दुसरा काय नाही, पर्याय नाही. आम्हाला फक्त काय करायचं, एका देवाचं चिंतन करायचंय. मग इथं कृतवीर्य राजा आपल्याला काय शिकवतो की बाबा माझ्याकडे सगळं देवाने मला दिलं. राज्य 84,000 वर्ष राज्य करणं काय जोक आहे का? माणसाला 5 वर्ष राज्य करण्यासाठी किती फिरावं लागतं? बघितलं असेल तुम्ही या दिवसांमध्ये आताच्या. पहिल्यासारखंच राहू दे, फक्त खर्च वाजलो. 5 वर्ष राज्य करण्यासाठी आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात. या राजाला देवाने किती वर्ष आयुष्य दिलं, किती वर्ष राज्य दिलं? 84,000 वर्ष. पण 84,000 वर्ष राज्य करत असताना दिवसेंदिवस पालटत गेली. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा गेला, असे किती दिवस जाऊ द्यायचे म्हणून एके दिवशी काय केलं, संध्याकाळी निद्रेमध्ये गेल्यानंतर फक्त एक स्वप्न पडलं. कोणतं स्वप्न? स्वप्न म्हणजे आत्मनिवेदन करू लागला राजा स्वतःलाच. काय म्हणू लागला, बाबा तू एवढं वर्ष राज्य केलं, तुझ्या राज्यामध्ये सगळा सफल व्यापार चालू होता, धन होतं, वित्त होतं, मान होता, तुला सगळ्या गोष्टी होत्या, मग काय केलं? तू म्हणला एक गोष्ट राहिली गड्या तुझी. कोणती राहिली? गुरुभक्ती. मग गुरुभक्तीसाठी काय करायचं, तर आपल्याला काय करावं लागेल, योग करावं लागेल, याग करावं लागेल, तप करावं लागेल, यज्ञ करावं लागतील. पण यज्ञ करायचं म्हणलं तरी आता किती अवघड झाले. प्रत्येक वेळी कोणती तरी भक्ती आपल्याला करायला आपण सुरुवात केली की विघ्न कसे येतात, आपोआप येत राहतात माणसाच्या आयुष्यात. कोणतं विघ्न येतं? कधी कधी आपल्याला वाटतं, आज जर मी तुम्हाला म्हणलं की नामस्मरण करा, पहिले 5 मिनिटं 10 मिनिटं खूप छान होतं, नंतर आपल्या डोक्यात वाईट विचार चालू होतात. मग प्रत्येक वेळेस माणसाला काय होतं, भक्ती काय करते, लांब फेकून देते, जवळ ठेवत नाही. मग जवळ ठेवण्यासाठी काय करायचं, तर अखंड वदावे देवाचे चिंतन. उठता बैसता नाथबाबांच्या हरिपाठामध्ये येतं, हरिमुखे गाता हरपली चिंता, किंवा मग त्या नाही मागुता जन्म घेणे. हे प्रमाण बसत नाही, तर आपल्याला ते एक प्रमाण द्यायचं होतं. उठता बैसता एक प्रमाण आहे का हरिपाठामध्ये? मी कोणत्याही कार्यामध्ये मला फक्त काय करायचं, देवाचं चिंतन करायचं. तर इथं कृतवीर्य राजा आत्मनिवेदन करताना म्हणू लागला की बाबा तुम्ही मला काय करा, मला तुम्ही आता आत्मनिवेदन सांगा. मी आत्मनिवेदन करून घेतो, पण आत्मनिवेदन केल्यानंतर मला काय मिळणार? कसं असतं माहिती का, माणसाला काही गोष्टी करा म्हणले की तो पहिले पुण्याच्या गोष्टी बघतो, मला फळ काय भेटणार. फळाशिवाय माणूस नाहीच. जर मी तुम्हाला म्हणलं आज ज्ञान मंडपामध्ये येऊन बसा, थोडीशी कथा ऐका, तुम्ही काय म्हणता, महाराज आम्हाला भेटणार काय? काही भेटू का न भेटू, पण आपल्या कानामध्ये 2 तास का होईना, पण देवाचे शब्द चाललेत ना, हे महत्वाचं. कारण की आपण एकांतामध्ये बसल्यानंतर आपण संसाराच्याच गप्पा करतो. मग इथे राजा काय करू लागला, राजा म्हणला मला आता काय करायचंय, मला लोकांतामध्ये नाही जायचं, मला एकांतामध्ये जायचं. आणि एकांतामध्ये गेल्यानंतर काय होणार, तर मला सद्गुरूची प्राप्ती होणार. पण कसं, त्यासाठी त्याने आपल्याला एक भक्ती दिली. जर आपण श्रीमद वेगळं इकडं प्रायोजन वेगळं, तर आपल्याला इथे बघायचं की आपल्याला कृतवीर्य नावाचा एक राजा मिळाला या ग्रंथातून, आणि त्या राजाने आपल्याला सांगितलं, मायबाप स्मरण नावाची भक्ती करा, आणि स्मरण नावाची भक्ती करण्यासाठी तुम्हाला कोणाला तरी शरण जावं लागेल. माणूस शरण तेव्हा जातो जेव्हा आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ दिसतो. सहजासहजी आपण कोणाला शरण जाऊ शकत नाही. का नाही जाऊ शकत? आपली वृत्तीच नाही ती. जोपर्यंत कोणीतरी आपल्यापेक्षा परमप्रतापी आपल्याला सापडणार नाही, जोपर्यंत आपल्यापेक्षा समोर कोणी छान दिसणार नाही, रूपवान दिसणार नाही, तोपर्यंत आपण स्वतःलाच म्हणतो मी लयच कमी दिसतो, है का नाही? तर इथे आपल्याला काय म्हणतात की बाबा मी आत्मनिवेदन केलं, आणि मला आत्मनिवेदन केल्यानंतर मला एक भक्तीची प्रचिती मिळाली. ती भक्ती कोणती, तर मला स्मरण भक्ती कळाली. पण स्मरण भक्तीची काही व्याख्या ग्रंथकारांनी आपल्याला सांगितली की बाबा तुम्हाला काय करायचं की दिन रजनी आम्हाला काय करायचे, संध्याकाळ सकाळ दुपार जे काही रात्र असेल, प्रहर 3 असतात, या 3 प्रहरामध्ये आपल्याला काय करायचंय, स्मरण करायचंय. स्मरण कशाने होतं? अंतरामध्ये गेल्यानंतर आपण काय म्हणतो, बाबा
मला आपण जेव्हा आपण डोळे बंद करतो आणि डोळे बंद केल्यानंतर आपल्याला ज्यांचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं, कधी कोणाला देवाचं येतं, कोणाला गुरुचं येतं, कोणाला पाहुण्या रावण्यांचं येतं, सोयऱ्यांचं येतं. मग इथे ते आपल्याला काय सांगतात की बाबा मी स्मरण केलं, आणि स्मरण कोणाचं केलं तर माझ्या श्री गुरूंचं केलं. कारण की कसं आहे माहितीये का, आपल्याला जर कोणतं आपल्याला भवसिंधू पार करायचं असेल किंवा आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या असतील ना, तर आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाला आपण शरण जातो. आणि ज्ञानी माणसाला शरण गेल्यानंतर तो ज्ञानी माणूस आपल्याला काय करतो, आपल्याला एक चांगला मार्ग दाखवतो. कोणता मार्ग दाखवतो? भगवत भक्तीचा मार्ग दाखवतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. ज्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवला आम्ही त्याच पंथावर चालण्याचा प्रयत्न करतो. तर इथे राजा म्हणतोय की बाबा मला स्मरण भक्ती कळाली, मी स्मरणही केलं, पण मी स्मरण केल्यानंतर मला काय झालं तर माझ्या गुरुजींनी मला आशीर्वाद दिला. माझ्या गुरूंनी मला एक वचन दिलं. कोणतं वचन दिलं? तर वचन आपल्याला मिळाले इथे. वचन या शब्दाचा अर्थ जर आपण संस्कृत मध्ये बघितला तर शब्द, गुरुने दिलेला आपल्याला एक शब्द. तर मग तो शब्द कोणता? तर गुरूंनी मला सांगितलं बाबा की तू राज्य केलंस, तुझे 84,000 वर्ष उलटले, पण तुला एक गोष्ट कळली नाही. पण तुला मी आज एक गोष्ट शिकवतो, एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट कशी ऐकतो? ती गोष्ट तुझ्या कानामध्ये तेल टाकल्यासारखं ऐक. गरम तेल जसं कानात पडलं की अंगाचा लाह लाह होतो, तसं तुला काय झालं पाहिजे, त्या शब्दाचा तुला मार लागला पाहिजे. तर बाबा मला काय करावं लागेल? तर म्हणले बाबा तुला एक गोष्ट करायची, फक्त तुला आजपासून स्मरण करायचे. स्मरण तू माझं केलंस, पण तुला मी आज एक स्मरण सांगतो. ते स्मरण कोणाचं? दत्तगुरूंचं. दत्तगुरूंचं स्मरण केल्यानंतर काय होतं? दत्तगुरूंचं जर आपण स्मरण केलं तर तुम्हाला 1-7-3 देवांचं पुण्य मिळतं. कोणते 3 देव आपल्याला माहिती? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्त गुरु दिसले. मला विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मलाही दत्त गुरु दिसले. कधी दिसणार ते? स्मरण केलं. किती सोपा मंत्र आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर म्हणजे एक साथ आपल्याला किती देवांचं दर्शन होणार? त्रिदेवांचं दर्शन होणार. आता उद्या आपल्या कथेमध्ये दत्त जन्म आहे बरं. तर उद्या आमच्या ताईला सांगलंय की पाळणा वगैरे आणि उद्या तुम्ही पण सांगा तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल तर बाबा की आपल्या परभणी शहरामध्ये दत्त कथा चालू आहे. आणि दत्त कथा चालू असताना त्यामध्ये आपण एक उपक्रम आणलाय. कोणता? की आपल्याला काय करायचं? आपल्याला दत्त लोकांना कळायला पाहिजे. कारण की कुठेही कथा आपण ऐकली तर गुरुचरित्राच्या कथेमध्ये वेगळं वर्णन होतं, पण याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये वेगळं वर्णन आहे. जगा वेगळं जरी म्हणलं तरी काय आपल्याला दुसरा हे नाही, आपण त्याला शब्द नाही. तर त्यासाठी उद्या जास्त तुम्ही काय करा, समाजाला सांगा की बाबा आता झालं, राजकारण संपलं, आज उद्या आता निकाल लागते, आपल्याला घेणं देणं ना त्याच्याशिवाय. तुम्हाला काय होणार आहे उद्या? बसलेल्या पैकी नगरसेवक पण होणार नाही. हा नाही,
यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगतो की जिथं माणसानं लक्ष द्यावं तिथं खरंच द्यावं आणि आपल्याला वाटलं पाहिजे की बाबा मी परमार्थच करावा. परमार्थाशिवाय मला दुसरी गोडी नसावी आयुष्यामध्ये. क्षणभंगूर सुद्धा माणसाचा भरोसा नाही. जो माणूस सकाळी दिसतो तो दुपारी आहे की नाही आपल्याला कल्पना नाहीये. मग यासाठी करायचं काय तर करावे चिंतन हरीचे. त्यानं काय होईल भय कळी काळाचे जाईल रया. कळी काळाचं मग काळ कोणता जो येऊन आपल्याला काय जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट हॅलो भैया आहे. अजून किती आहे अवकाश. करा करा काळ आपला दात खातो की अजून किती किती राहिले याच. क्षणाक्षणाला वाट बघत असतो. आजचा दिवस आहे का उद्याचा दिवस आहे का परवाचा आहे का. कशासाठी बरं तर आपण केलेले कर्म चांगले कर्म असतील ना तर आपल्याला कशाचीच भीती नाही. आपण म्हणतो ना तो बघून घेईल. कोण बघून घेईल तो बघून घेईल. कधी बघून घेईल. चांगले कर्म केलं कोण बघून घेईल आपल्याला. आता उद्या तुम्ही काही केलंच नाही आणि तुम्हाला पोलिसाची भीती वाटेल का. जर तुम्ही कोणाची चोरी केली नाही जर तुम्ही कोणाला काही त्रास दिला नाही कोणासोबत भांडण केले नाही तुम्हाला भीती वाटेल पोलिसाची. तसंच आहे सत्कर्मी माणसाला कधीच यमाची भीती वाटत नाही. पण जो माणूस खरंच पाप करतो तो लोकांसमोर बोलून दाखवत नाही पण एकट्यामध्ये म्हणतो कडे आपल्याला दंड आहे वरी. कसं आहे पुन्हा मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर. त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी फक्त इथं करायचं नाम घ्या. कारण की नामाची या बळी कोटी न कोटी तारिले आणि वैकुंठी बैसविले शेजारी. वैकुंठामध्ये बसवले नामाच्या आधारावर. तर मग इथं सांगितलं बाबा कृतवीर्याने आपल्याला की राजा मी स्मरण भक्ती केली. स्मरण भक्ती केल्यानंतर मला काय झालं मला फक्त एक आशीर्वाद मिळाला. मला तिन्ही देव दिसले. कोणते तीन देव ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मलाही दत्त गुरु दिसले. मग झालं काय केली दत्ताची पूजा. मग दत्ताची पूजा केली पण मला एक फळ मिळालं. काय फळ मिळालं दत्त प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर मी एक गोष्ट दत्ताला मागितली. कसं असतं माहिती का सहजासहजी भेटलं की माणूस लगेच मागतो. आज जर मला तुम्ही 500 नोट दिली तर मला लगेच अपेक्षा येते की 2000 कधी येते 5000 कधी येते पत्ती. कशामुळे माणसाचे हाव वाढत जाते. म्हणजे हाव वाढू नये यासाठी आपल्याला दत्तप्रभूंनी काय उपदेश दिला तुम्हाला मी सांगतो. इथे राजा म्हणला की बाबा मी तपश्चर्या केली मी स्मरण भक्ती केली. स्मरण भक्ती केल्यानंतर मला दत्त प्रसन्नही झाला. पण प्रसन्न झाल्यानंतर माझ्या काही चुका झाल्या मला त्या नंतर कळाल्या. मी फक्त दत्ताला एक गोष्ट मागितली दत्ता श्री गुरु मला फक्त वैभव द्या. वैभव म्हणजे काय. वैभव म्हणजे माझी कीर्ती वाढली पाहिजे. लोकांनी मला मान दिला पाहिजे. माझं राज्य सुखानं झालं पाहिजे. मी जिथे जाईल तिथे लोकांनी माझ्या पाया पडलं पाहिजे. वैभवाची गणना मला द्या. चूक अशी झाली. वैभव कसं असतं माहिती का की देवाने एक गोष्ट दिली की दुसरी गोष्ट आपल्याला काय करत असते माग 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 माग. वैभव मिळालं पण निंदा पण खूप झाली. निंदा कशामुळे झाली काय सेवा केली दत्ताची लगेच असं झालं लगेच तसं झालं. म्हणजे कसं असते बघा
माणसाला सहजासहजी पण भेटत नाही, आणि भेटलं तर लोक लगेच काय करतात, निंदा करायला चालू करतात. मग इथं ही गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे की त्याने वैभव मागितलं, पण गुरूंनी काय सांगितलं होतं, अरे तू 84,000 वर्ष राज्य केलं आणि परत काय घेतलंस, तेच घेतलंस. मग स्मरण भक्ती केली कशाला? मग स्मरण भक्तीचं कार्य काय, स्मरण भक्तीची पद्धत काय? जर मी तुला हा गुरु मंत्र देऊन सुद्धा तू काय केलंस, दुसरी गोष्ट केलीस, वैभव मागण्याचं कारणच नव्हतं. पण आता काय करायचं, तर आता म्हणले परत दत्ताला शरण जा. मग दत्त एकदा दर्शन देऊन गेला, कशामुळे गेला, भाव होता, अंतरीची भक्ती होती. आता आपल्याला एकदा जर चौंडेश्वरी मातेला दर्शन दिलं तर ती तुम्हाला रोज रोज येईल का दर्शन द्यायला? का ती म्हणाल बाबा धोत्रे काकू आज आल्या होत्या दर्शनाला, आता मी उद्या धोत्रे काकू